नमस्कार, मी रोशन बघते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूज मध्ये। गट ग्रामपंचायत पारडसिंगा वार्ड क्रमांक 3 आणि 2 या 2 वार्डामध्ये 2 सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आणि त्या अनुषंगाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार महिला उमेदवार सौ भाग्यश्री भूषण वरोकर यांच्या प्रचाराची रॅली संपूर्ण वार्डामध्ये फिरत आहे आणि त्याच दरम्यान आज चांदकान भाऊ चौक येथे यांचा रॅलीचा कार्यक्रम प्रचाराचा कार्यक्रम आपण पाहत आहात। थेट आपल्यासोबत आहे महिला उमेदवार भाग्यश्री वरोकर सुद्धा आहे, त्यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या महिला सुद्धा इथे उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रचारात काय अडचणी आल्या, कुठल्या समस्या आहे नागरिकांच्या आणि काय मत आहे सामान्य जनतेचं मतदारांचं। ताई, काय सांगाल तुम्ही या प्रचारादरम्यान तुम्हाला काय नागरिकांच्या समस्या जाणवल्या? प्रभाग क्रमांक 3 मध्ये पूर्ण प्रचार झालेला आहे आणि सगळ्या नागरिकांचा कल इकडे वाटतो आहे। पाहू आता समोर काय होते ते। आपले प्रयत्न आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न तर ताई म्हणतात आहे प्रभागामधील अडीअडचणी मी जाणून घेतलेल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन करेन। काही महिला समर्थक त्यांच्या आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटतं या निवडणुकीच्या माहोलमध्ये काय कसं काय होईल। काही नाही, माहोल चांगला आहे, सगळ्यांनी नारळालाच मत दिले पाहिजे असं वाटते। आणखी काही महिला समर्थक आहेत त्यांच्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत बोडायताई आहे। ताई, काय सांगाल या प्रचाराबाबत? काय आजकाल आता असं आहे, टीव्ही पण कोणी पाहत नाही, मोबाईल पाहते आणि छत्री आजकाल घेत नाही, रेनकोटच घेते। त्याच्यामुळे नारळाचं सगळ्यात प्रथम काम पडते, कारण शुभ नारळच असते, प्रत्येक ठिकाणी नारळाचंच काम पडते, म्हणून नारळच येते। काय वाटतं माहोल कसा काय हे नारळाचा? नारळच येते सांगून राहिलो ना, माहोल काय 90% म्हणजे 100% तर आपण पाहिलं त्यांच्या समर्थनात असणाऱ्या ज्या महिला समर्थक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की नारळचा माहोल आहे, नारळ 90% चालेल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि याच बाबत आणि या प्रचार दौऱ्याला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मतदारांचा मिळतो आहे। सौ भाग्यश्री भूषण वरोकर या प्रभाग क्रमांक 3 उभ्या आहे। मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा।